मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आजचा दिवस खूप 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 छान आठवणीत राहील असा आहे. इंडिया अंडर 19 टीमने अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकला आहे इयर 2026चा. खूप खूप प्राऊड अभिमानाची गोष्ट आहे. आज इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे. इंग्लंडला हरवून ज्यांनी हा खेळ सुरू केला त्या देशाच्या टीमला हरवून इंडियाने हा मला वाटतं अंडर 19चा 5वा काय 6वा वर्ल्ड कप आपण जिंकलो आहे. आणि आपण 10 काय 11 फायनल खेळलो आहे, ज्याच्यामध्ये आपण 6वा बहुतेक आहे म्हणजे विन आहे आपला. मोहम्मद कैफ, विराट कोहली, अनुपचंद, पृथ्वी शॉ, हा कोणतो आपला लास्ट जिंकलं त्याचं नाव बरंच आहे, दिल्लीकडून खेळतो रे, काय त्याचं नाव. ठीक आहे, म्हणजे हा 6वा जिंकलो आपण. आयुष म्हात्रेच्या कॅप्टनशिपमध्ये जिंकलो. इंडियाची टीम माहितीच आहे तुम्हाला. तशी बॅटिंग खूप स्ट्रॉंगच आहे इंडियाची. असे 2-3 प्लेयर आहेत जे ऑलरेडी IPL रणजी खेळले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ही 2 नावं नोट करून ठेवा. ही येणाऱ्या पुढच्या काही वर्षात इंडिया टीमकडून खेळणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. वैभव सूर्यवंशी काय टॅलेंट आहे एवढ्या कमी वर्षात. 14 वर्षा काय 15 वर्षाचा जो काही त्याचं इयर आहे, खूप कमाल टॅलेंट आहे. खूप म्हणजे खूपच कमाल, रेअर म्हणजे गॉड गिफ्ट आहे जे इंडियाला मिळालं आहे असंच म्हणायला पाहिजे. आणि खूप मोठा प्लेअर होणार जर तो त्याच्या डोक्यात जर काय वारं शिरलं नाही तर नक्कीच. 175 80 बॉलमध्ये 15 4 15 6, खतरनाक बॅटिंग, खतरनाक म्हणजे खतरनाक. पण ती पण फायनलमध्ये एवढं प्रेशर गेममध्ये. सुपर, हॅट्स ऑफ. साथ मिळाली अर्थात कॅप्टनकडून. कॅप्टनने 53 केले, 51 बॉल. सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. छोटं वेदांत 32, विहान 32 काय 30 केले 36 बॉलमध्ये. सेम कनिष्कने कुंडू विकेट किपर त्याने 40 केले. कनिष्कने 37 केले. तर सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, त्याच्यामुळे 411. पण एका वेळेला असं वाटत होतं 450 पावणे 500 पण होती, कारण 26 ओव्हरलाच काहीतरी 250 आपले झाले होते. खतरनाक बॅटिंग, खतरनाक. काय प्लेयर आहे यार, जबरदस्त. मजा येते बॅटिंग बघायला त्याची. खेळला तर मग असा खेळतो की मॅच अभिषेक शर्मासारखं 1 साइडेड करून टाकतो. सुपर. काय त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, स्ट्रोक आहे सर्व. बॅकफूटला खेळू शकतो, फ्रंटला खेळू शकतो, ऑन ऑफ सगळीकडे, लेग पॅडवर वगैरे. म्हणजे असं नाही की एकच त्याची साईड स्ट्रॉंग आहे, ऑल ओव्हर. मस्त प्लेअर आहे, मजा येते. आणि लेफ्टी आहे तर अजूनच त्याची बॅटिंग आकर्षक होते. बघू, असा विश्वास आहे येणाऱ्या लवकरच काही वर्षात तो इंडियाकडून खेळायला मिळेल त्याला. आयुष म्हात्रेची कॅप्टनशिप सुपर होती. त्याचा फॉर्म तसा म्हणता येईल तसा चांगला नव्हता एशिया कपमध्ये देखील, पण काही क्रुशियल इनिंग त्यांनी पण खेळले. सेमीफायनल, आजची फायनलला. तर ठीक आहे, ॲज अ कॅप्टन गुड. कनिष्क एक ऑलराऊंडर सुपर आहे. त्या ऑफ ब्रेक बॉलिंग त्याची छान आहे. बॅटिंग पण लोअर डाऊन लेवून बऱ्यापैकी इम्पॅक्ट टाकतो तो. रन बॉल किंवा कमी बॉलात त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. प्लस फिल्डिंग एक त्याचे प्लस आहे. सुपर फिल्डर आहे तो, कुठेही उभं करा, बाउंड्रीवर, पॉईंटवर छान आहे. आउटफील्ड पण त्याची ग्राउंड फिल्डिंग आणि कॅचिंग सुपर फिल्डिंग करतो तो. तसंच तो हा पटेल करून जो स्पिनर आहे, लेग स्पिनर, त्याची पण लोअर डाऊन लेवून बऱ्यापैकी बॅटिंग एबिलिटी आहे. हा दिपेश गुड बॉलर. अब्रीश ऑलराऊंडर आहे तो पण, फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर. तर खूप चांगले ऑप्शन आहे. यांना ग्रूम केलं पाहिजे. फ्युचरमध्ये ते इंडियाला रिप्रेझेंट करतील असं. तर मजा आली मॅच. इंग्लंडकडून त्यांचा ओपनर आहे, त्यांनी काहीतरी 66 केले. कॅप्टनला एक चांगली स्टार्ट मिळाली होती. एकाच ओव्हरमध्ये त्यांनी काहीतरी 2-4 2-6 वगैरे असं मारलं होतं कनिष्कला. आणि 5व्या काय 6व्या बॉलला तो परत मारायला गेला. चांगलाच कनेक्ट पण झाला होता, पण समोर आला आयुष म्हात्रे आणि मस्त कॅच होती. म्हणजे खूप काय बोलतात, त्यांनी जोरदार ताकदीने शॉट मारले, पण कॅचिंग चांगली होती इंडियाची आज.
तर तो आऊट झाला कॅप्टन तिथे. आणि नंतर जो एक त्यांचा प्लेयर आला त्याचं नाव आहे सिलेब फ्लॉकनर, बहुतेक विकेट कीपर आहे वाटतं तो. आणि 115 इनिंग्स केली 67 बॉलमध्ये, 6 4 आणि 7 6 सुपर इनिंग होती त्याची. पण मस्त बॅटिंग केली त्यांनी. म्हणजे सगळे 20-20चे शॉट होते त्याचे, रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप, यॉर्कर बॉलला जो मारतात तो तसा. परत स्पिनरला पण पुढे येऊन वगैरे छान बॅटिंग केली, रिव्हर्स स्वीप वगैरे मस्त मारले. चांगली बॅटिंग होती त्याची. पण स्कोरच एवढा करून ठेवलेला आहे इंडियाने की त्याची इनिंग्स व्यर्थच गेली. 100 रन्सनी इंडिया जिंकले, 311वर ऑल आऊट झाले. बॉलिंगमध्ये अब्रीशने 56 रन देऊन 3 विकेट घेतले, दीपेश 64 रन देऊन 2 विकेट्स, कनिक्स 63 रन देऊन 2 विकेट्स. यांचं मेन बॉलिंग. तर आयुष मात्रेने पण 1 विकेट घेतला. सुनील पटेल जो स्पिनर आहे त्यानेसुद्धा 1 विकेट घेतला. तर ओव्हरऑल टीम कॉन्ट्रीब्युशन होतं सगळ्यांचं बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये देखील. पण ह्याची जी इनिंग होती वैभव सूर्यवंशी, सिंगल हँडेडली मॅच जिंकून दिली. त्यांना मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच वैभव सूर्यवंशी. मजा आली मॅच बघायला पण, आणि इंडिया जिंकून ते पण. तसेच आता वर्ल्ड कप चालू होते आहे परवापासून, तर त्याच्यामध्ये पण अशीच टीमने फाईट बॅक केली म्हणजे बाकीच्या टीमनी. पण इंडिया त्यातल्या त्यात सगळ्यात स्ट्रॉंग आणि हे दिसते वर्ल्ड कपसाठी. त्यातल्या त्यात इंडियाला टफ टाईम देणारा टीम माझ्या ह्यानी फर्स्ट मूव्हर तर मी साऊथ आफ्रिका रेट करेन, सेकंड न्यूझीलंड. या 2 टीम खूप टफ आहे, म्हणजे चांगलं आहे बऱ्यापैकी, इंडियाला टफ कॉम्पिटिशन देऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचं सांगू शकत नाही. ऑस्ट्रेलिया एक अशी टीम आहे की जी ICC ट्रॉफीच्या ह्याच्यामध्ये आली की ते यांचं वेगळाच मग हे झोन असतो ते. मग त्यांची टीम दिसायला जरी वीक असली तरी टीम कॉम्बिनेशन किंवा काय बोलतात त्याला, सगळ्यांचा जो एफर्ट असतो त्याच्यामुळे ते कुठे ना कुठे क्लिक करतात आणि ते सेमीफायनल फायनलपर्यंत जातातच. इंडिव्हिज्युअल असे मोठे प्लेयर नसले तरीसुद्धा, असले किंवा नसले तरीसुद्धा ते लोक कलेक्टिव्हली टीम ऑस्ट्रेलियाची डेंजर असते अशा याच्या ICC ट्रॉफीच्या टुर्नामेंटमध्ये. त्यातल्या त्यात हेड एक आहे सगळ्यांनाच. आणि स्टॉयनीज आहे. बॉलिंगमध्ये झॅम्पा, इंडियन पिचेसवर झॅम्पा चालेल. अजून एखादा स्पिनर ते कोणाला खेळू जात आहे, हेझलवूड एक चांगली टाकू शकतो बॉलिंग. तर जर बॅटिंग थोडी वीक आहे ऑस्ट्रेलियाची. जर हेड वगैरे, मिचेल मार्श वगैरे हे तिघं चौघं सोडले, मॅक्सवेल असं पण मेन टुर्नामेंटला नाही एवढं कधी चांगलं खेळलं. हां, फक्त ते लास्ट ह्याला जे 200ची इनिंग खेळला होता अफगाणिस्तानबरोबर, 6 सुपर इनिंग होती त्याची. बघू काय करतात. मग साऊथ आफ्रिकेची टीम खूप स्ट्रॉंग वाटते, बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये. न्यूझीलंडची सुद्धा. आणि न्यूझीलंडचं सध्या अशी झाली, इंडियाला कुठे ना कुठे डोकेदिकी द्यायला भेटते फायनल, सेमीफायनल वगैरेमध्ये. तर बघूया. आणि जे आता पाकिस्तानबरोबर सध्या फड्डा चालू आहे ते बॉयकॉट करणं केलं आहे त्या लोकांनी. अजून त्याच्यावर काय 100% त्यांचं अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. चालू आहेत बॅकडोरला काही घडामोडी घडतात आहे असं समजतं आहे की त्यांना खेळवण्यासाठी राजी करणार. ते लोकांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानवाल्यांचं की ही एवढी मॅच तर इम्पॉर्टंट असते, पाकिस्तान एवढी महत्त्वाची आहे, तर मग आम्हाला जो ICCचा रिव्हेन्यू मिळतो त्याच्यात मग आमचा शेअर जास्त असला पाहिजे. इंडियाला जर एवढे सर्वांपेक्षा 10 टाइम्स काय 20 टाइम्स जास्त मिळतात पैसे, तर मग आम्ही पण तेवढेच महत्त्वाचे आहोत, आम्हाला पण रिव्हेन्यू वाढवून पाहिजे, असं काहीतरी त्यांची मागणी चालू आहे सध्या. बघू काय होतं. इंडियाला जास्त देण्याचं म्हणजे इंडियाचेच हे असतात सगळे स्पॉन्सर इंडिया आणते. मेन म्हणजे 80% पैसा इंडियाकडूनच येतो क्रिकेटमध्ये, त्यामुळे इंडिया आपला जास्त शेअर घेते आणि तो सगळ्या बाकीच्या कंट्रीला मान्य, पाकिस्तानने पण मान्य केलेलं. पण आता जरा त्यांच्यात जरा मस्ती आली आहे, त्यांना एक पॉईंट मिळालं आहे बांगलादेशला घेऊन वगैरे, तर ते थोडं त्या ह्यांनी हे करतात आहे. बघू त्यांना किती काय वाढून मिळतं की नाही. कधी कधी विचारतो जर झालीच नाही मॅच पाकिस्तानची, जर खरोखर बॉयकॉट केला आणि काय नाही तर काय होऊ शकतं. हां, खूप म्हणजे इफेक्ट होणार नाही असं नाही, इफेक्ट होणार. कारण अशी पाकिस्तान टीम म्हणजे एकदम अशी नाही आहे की झिम्बाब्वे वगैरे सारखी की नसलं तरी काय फरक नाही पडत. आणि शेवटी इतक्या वर्षापासूनची त्यांची पण एक लेगेसी आहे, खेळत आले इंडिया.
वीक त्यांची टीम वीक असू दे किंवा कशी असते, पण जेव्हा इंडियाबरोबर मॅच असते तेव्हा पब्लिक, क्राऊड, फॅन्स सगळे ती मॅच बघतात. आता माहिती आहे सगळ्यांना मध्यंतरी किती वीक झाली त्यांची टीम, म्हणजे सतत आपल्याकडून हरतच आलेली आहे. तरीसुद्धा पण ती जी हाईप बनते मॅचला घेऊन ती मोठी असते खूप. सगळं ब्रॉडकास्ट, पैसे बिसे आहे, स्पॉन्सर विन्सर, लोक आपण किती अट्रॅक्ट होतो बघणारे वगैरे, तर ते असतंच. कारण आपली जी रायव्हलरी आहे आधीपासूनची दुश्मनी टाईप, त्याच्यामुळे ते बघितलं जातं. जरी मॅच माहिती आहे सगळ्यांना वन साईड होणार, इंडिया जिंकेल, तरीसुद्धा हे होतं. आणि तसं बघायला गेलं तर सध्या त्यांची टीम बऱ्यापैकी आता बरी झाली आहे, म्हणजे की लास्ट जे एशिया कप खेळलेले त्याच्यापेक्षा आताची टीम बरी आहे. ऑस्ट्रेलियाला हरवलं त्या लोकांनी, व्हाईट वॉश. एखाद दुसरी मॅच समजू शकतो, पण ऑस्ट्रेलिया किती काय झालं तरीसुद्धा एवढी वीक नाही टीम की अशा पद्धतीने हरतील. पण पाकिस्ताननी अप्रोच थोडा चेंज दिसतो आहे बॅटिंगमध्ये वगैरे. बॉलिंग तर त्यांची आहेच नेहमीप्रमाणे चांगली, स्पिनर चांगले आहेत, फास्ट बॉलर सध्या चांगले आहेत. बॅटिंगमध्ये त्यांना सॅम अयूब जो स्टार्ट करून देतो, जशी अभिषेक सारखी. अभिषेक तेवढी नाही फास्ट, पण ठीक आहे, बऱ्यापैकी 200-180च्या स्ट्राईक रेटने खेळतो तो. सायदाचा फरहान तसा अजून फॉर्ममध्ये दिसत नाही, जसे त्याने ह्याला 6 मारलेले बुमराला, आणि त्याच्यानंतर तो मोठा किंगच झाला होता. तर त्याच्यानंतर बाबर आझम नाही, आता हा आहे तो कॅप्टन, तो सलमान, तो बऱ्यापैकी त्यांनी आपला गेम इम्प्रूव्ह केला आहे खूप फास्ट. काही मॅचेस ज्या लास्ट झाले त्याचे 4-5 त्यांनी चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे, इम्प्रूव्हमेंट केली आहे बॅटिंगमध्ये. स्ट्रोक प्ले, काय पॉवर हिटिंग त्यांनी जनरेट केले आहे, चेंज केलं आहे स्वतःचा रोल. बाबर आझम अजून तिथेच अटकला आहे, 120, 110, 130 याच्यापेक्षा जास्त त्याचा स्ट्राईक रेट. त्याला तेवढी हिटिंगच ॲबिलिटी नाही किंवा स्किल नाही, तेवढं माहिती नाही, पण तो नाही, पण ठीक आहे. पण तर आहे तो टीममध्ये. फकर जमान माहिती नाही कसा फॉर्म त्याचा एवढं चांगला नाही दिसत आहे. बाकी बॅटिंग त्यांची तशी एवढी हे नाही आहे, पण त्यातले ते ऑलराऊंडर चांगले आहेत. शदाब, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हे 3-4 ऑलराऊंड चांगले आहेत. तर ते लोक छोटी छोटी इनिंग पण त्यांची इम्पॉर्टंट होऊन जाते. 15 बॉलात 30, 20 बॉलात 35, 38 वगैरे असं केलं तर बॅटिंग त्यांना, जर त्यांनी 160, 170, 80 पण जरी केली ना, तर त्यांची बॉलिंग अशी आहे की ती जिंकू शकते. स्पिनिंग ऑलराऊंडर त्यांच्याकडे खूप आहे ना. सॅम अयूब पूर्ण 4 ओव्हर टाकतो, पॉवर प्लेमध्ये टाकतो. शदाब खान, मोहम्मद नवाज चांगले बॉलिंग टाकते. आणि अजूनही कोणतरी आहे त्यांचा, उस्मान काहीतरी नाव आहे, त्याच्या बॉलिंग ॲक्शनवरून पण इश्यू झाले, तो पण एक आहे चांगला. परत त्याच्याशिवाय हा अब्रार असा करतो तो एक आहे. शाहीनशाह आफ्रिदी, फहीम अशरफ ॲज अ ऑलराऊंडर म्हणून तो खेळू शकतो, किंवा दुसरा एखादा फास्टर बॉलर. तर चांगली आहे टीम, बघू मॅच झाली तर कशी होते. उद्या 7 तारीख आहे ना, उद्यापासून चालू होते. त्या पहिली त्यांचीच मॅच आहे पाकिस्तान वर्सेस नेदरलँड. दुसरी मॅच वेस्ट इंडिज वर्सेस स्कॉटलंड, जिथे बांगलादेश होती तिथे स्कॉटलंड आहे. आणि तिसरी आपली आहे वानखडेला, मुंबई, इंडिया वर्सेस USA. बघू कसं सुरुवात होते टुर्नामेंटची. पॉझिटिव्हली चांगलीच होईल, फक्त ते हे जे सध्या पाकिस्तानचा इश्यू आहे लवकरात लवकर सॉर्ट आउट होऊन 15ची मॅच होईल असं वाटते. पण खूप नाटकं होणार त्याच्यामध्ये पण. पाकिस्तान पण सध्या अडूनच बसलं आहे. त्यांच्याकडे म्हणजे असे काही मुद्दे आहेत ज्याच्यावर म्हणजे थोडं आहे ते, त्यांचं म्हणणं ऐकलं जाऊ शकतं. जे त्यांनी डान्स घेतले, आमच्या गव्हर्मेंटने मनाई केलं आहे खेळायला, तर तो जो एक मुद्दा असा आहे ज्याच्यामध्ये ICC देखील काही करू शकत नाही. एखाद्या कंट्रीचं गव्हर्मेंट जेव्हा सांगते नाही खेळू शकत काही आहे, तर मग त्यावेळेला ICC काही करू शकत नाही. हां, पण त्याच्यामध्ये पण एक क्लॉज आहेत, मी का रिझन काय आहे, सिक्युरिटी आहे किंवा अजून काय आहे. तर तसं सिक्युरिटीचं तर देऊ शकत नाही पाकिस्तान, कारण इंडियामध्ये मॅच नाही. तर दुसरं रिझन काय, बांगलादेशला सपोर्ट करतात आहे, तर नुसतं त्याच्यासाठीच फक्त तुम्ही एवढं हे करताय, तर ते पण व्हॅलिड नाही. कारण बांगलादेशच आता गप्प होऊन बसलं आहे, बांगलादेश काय बोलत नाही, मग तुम्ही काय एवढे टेवढं करता. तर लेट्स सी काय होतं, बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंडियासाठी पुन्हा एकदा
हॅट्स ऑफ इंडियन अंडर 19 टीमसाठी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद.